आणि राज्याच्या तिजोरीमध्ये भर घालण्यासाठी किंवा तिजोरी बळकट करण्यासाठी मद्यावरचा कर आता वाढवण्यात आलाय। लाडक्या आणि लोकप्रिय योजनांचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी मद्यावरती, दारूवरती जास्त उत्पादन शुल्क लादलं जात असल्याचा आरोप केला जातोय। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं जोरदार राजकारण सुरू झालंय। मात्र सरकारनं हा निर्णय का घेतला त्यावर एक नजर टाकूया। IMFL मद्य म्हणजे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क 60% वाढवण्यात आलंय। तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे राज्य सरकारला दरवर्षी 14,000 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे। निवडणुकीच्या आधी सत्ताधाऱ्यांनी जनतेला वारेमाप आश्वासनं दिली, मात्र ती आश्वासनं कशी पूर्ण करायची याचा अभ्यास करण्यात आला नव्हता असा टोला विरोधकांनी लगावला। तुम्हाला राज्याचं उत्पन्न वाढवायचं आहे, ठीक आहे, दरोडे घाला ना, बँका लुटा, नाहीतरी तशाही बँका लुटल्याच तुम्ही। फक्त आता त्या बाजूला गेल्याने सेफ लुटालुटीचंच काम केलं, आता तिथे जाऊन लुटालुटीचंच काम करताय। म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्राला बेवडा करायचा। राज्य सरकारकडून दरवर्षी विविध योजनांवर किती खर्च केला जातो त्यावर एक नजर टाकूया। राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात 36,000 कोटींचा निधी राखून ठेवला। सामाजिक कल्याणासाठी 32,754 कोटींची तरतूद करण्यात आली। अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी 15,893 कोटींचा निधी वापरला जाणार आहे। आदिवासी विकास योजनांसाठी 15,360 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे। अनुदान आधारित आणि सामाजिक कल्याण योजनांसाठी दरवर्षी सुमारे 80,000 कोटींचा निधी खर्च केला जातो। त्यामुळे राज्याला मिळणारा महसूल आणि होणारा खर्च याचा ताळमेळ कसा घालायचा हा प्रश्न सत्ताधाऱ्यांसमोर निर्माण झालाय। राज्य सरकारनं उत्पादन खर्च वाढवल्यामुळे मद्याच्या किमती किती वाढल्यात त्यावर एक नजर टाकूया। उत्पादन शुल्क वाढवल्यामुळे सध्या 120 ते 150 रुपयांना मिळणारं IMFL मद्य 205 रुपयांपर्यंत महागलंय, तर 210 ते 330 रुपयांपर्यंत मिळणारं प्रीमियम ब्रँडचं मद्य आता कमीत कमी 360 रुपयांना मिळतंय। राज्य सरकारनं वाढवलेला वॅट आणि उत्पादन शुल्कामुळे हॉटेल इंडस्ट्रीवर वाईट परिणाम होतोय। इतकंच नाही तर लाखो रोजगार धोक्यात आलेत। इतकंच नाही तर मद्य प्रचंड महाग झाल्यानं त्याच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकंदरीत तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारनं उत्पादन शुल्क वाढवलं असलं तरी त्यामुळे लाडक्या योजनांना कितपत मदत होईल हा प्रश्न आता निर्माण झालाय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।